तर नेक्स्ट मेथड ज्या आहेत केमिकल मेथड्स. So it involves the use of specific chemical agents. So generally आपण इथं gaseous agents use करतो. So they may act as a sterilant or disinfectant. जिथे एक तर स्टरिलंट म्हणजे कम्प्लीट किलिंगसाठी सुद्धा यूज केले जाते त्या पर्टिक्युलर एरियाला मायक्रो फ्री करण्यासाठी, किंवा डिसइन्फेक्शन तिथला जो व्हेजिटेटिव्ह सेलचा लोड आहे तो कमी करण्यासाठी यूज केले जातील. सो मोस्ट ऑफ द एजंट्स तुमचे फर्स्ट इयरला झालेले आहेत, तरीही आपण एक रिव्हिजन घ्यायला इथं हरकत नाही. तर यापैकी काही एजंट्स आहेत जसं की फॉर्माल्डिहाइड आहे ना, फॉर्माल्डिहाइड, देन इथिलीन ऑक्साइड, देन बीटा प्रोपिओ लॅक्टोन. तर हे काही एजंट्स आहेत की जे आपण कंट्रोल करण्यासाठी यूज करत आहे, ठीक आहे, किंवा किलिंगसाठी मायक्रो ऑर्गॅनिझमला यूज करत आहे. सो फॉर्माल्डिहाइड हा एजंट आपण आधी बघूया. सो 3 to 8% सोल्युशन, ठीक आहे, इथं कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं आहे. सोल्युशन यूज ॲज ए सरफेस डिसइन्फेक्टंट, सरफेसवर डिसइन्फेक्टंट म्हणून आपण याला डायरेक्टली यूज करू शकतो. आता सरफेसवरचे जर मायक्रोस्किल केले गेले म्हणजे त्यांची एंट्री प्रिव्हेंट होईल, कारण डस्टवर पार्टिकल प्रेझेंट असतात, तर एअरमध्ये ते एंटर होऊ शकणार नाही आणि अल्टिमेटली तिथं त्यांचा कंट्रोल केला जाईल. देन 37% जेव्हा असेल तर देन इट इज कॉल्ड एज फॉर्मॅलिन. सो ऑर वेपर यूज ॲज स्टरिलंट, जर वेपर फॉर्ममध्ये असेल तर त्याला आपण स्टरिलंट म्हणून यूज करू शकतो, जास्त जर पर्सेंटेज असेल तर. सो इट इज अ गॅस, सो दॅट इज स्टेबल ओनली इन हाय कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, हाय कॉन्सन्ट्रेशनला जो स्टेबल असेल, आणि टेम्परेचर तिथं कसं लागेल, एलिव्हेटेड, म्हणजे थोडंसं हाय टेम्परेचर तिथं असणं गरजेचं आहे. फॉर्मॅलिन, ठीक आहे, वेपर्स यूज ॲज ए स्टरिलंट. सो ॲट रूम टेम्परेचर फॉर्माल्डिहाइड गॅस पॉलिमरायझेस, ठीक आहे, पॉलिमरायझेशन होईल रूम टेम्परेचरवर. So forming a colorless solid substance called as paraformaldehyde. हा एक पॉलिमर तयार करेल कुठल्या टेम्परेचरवर, रूम टेम्परेचरवर. त्यासाठीच आपल्याला त्याचं टेम्परेचर काय करणं गरजेचं आहे, इन्क्रीज करणं गरजेचं आहे. सो इट इज अ अल्कायलेटिंग एजंट, अल्कायलेशन करेल कुठल्या तरी फॉर एक्झाम्पल मॉलिक्युलचं, फॉर इन्क्लुडिंग प्रोटीन्स. बट इट इज हायली टॉक्झिक, हायली टॉक्झिक आहे. सो इट्स वेपर्स आर इंटेन्सली इरिटेटिंग टू म्युकस मेम्ब्रेन. ज्या काही म्युकस मेम्ब्रेन्स आहेत आपल्या नोजच्या, माउथच्या, फॉर एक्झाम्पल, इरिटेट इंटेन्स इरिटेशन तिथं होऊ शकते. कशामुळे, फॉर्माल्डिहाइड. सो पॅरा फॉर्माल्डिहाइडला जेव्हा हीट ट्रीटमेंट देऊ आपण, सो इट इज कन्वर्टेड इन टू फॉर्माल्डिहाइड गॅस. ठीक आहे, जो पॉलिमर आहे तो गॅसमध्ये कन्वर्ट होईल. सो इट इज ऑल्सो मार्केटेड ॲज ए फॉर्मॅलिन. फॉर्मॅलिन म्हणून आपल्याला याचं सोल्युशन डायरेक्टली मिळते. तिथं पर्सेंटेज किती असेल, याचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल, 37 to 40%. ठीक आहे, वेट पर व्हॉल्यूम. फॉर्माल्डिहाइड म्हणजे जे फॉर्मॅलिन आहे तेच आपलं सोल्युशन आहे. मिथेनॉल कॅन ऑल्सो बी यूज टू प्रिव्हेंट दी पॉलिमरायझेशन. जर पॉलिमरायझेशन होऊ द्यायचं नाही आहे, कारण पॉलिमर म्हटलं सॉलिड फॉर्म आहे, तर सो इट शुड बी or it can be used with methanol. So it can be used for sterilization of certain instrument. Preservation साठी आपण वापरतोच माहिती आहे फॉर्मॅलिन. सो स्टरिलायझेशन ऑफ सर्टन इंस्ट्रुमेंट इज डन बाय युझिंग फॉर्मॅलिन. So in gaseous form it is used as a disinfectious agent. And sterilization of enclosed area, एखाद्या एरियाला क्लोज करून ठेवलं आणि तिथं फॉर्माल्डिहाइड जर गॅसियस फॉर्ममध्ये प्रेझेंट असेल तर
तो ग्रॅज्युअली काय करणार, तिथले ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांना किल करणार. So humidity and temperature affect the microbicidal action of formaldehyde. हे आपण पाहता ह्युमिडिटी कमी जास्त असेल, टेम्परेचर कमी जास्त असेल तर त्याची स्टेट चेंज होत आहे, आणि स्टेट चेंज झाली म्हणजे त्याचा इफेक्टिव्हनेस सुद्धा काय होत आहे, कमी होत आहे. सो इन ऑर्डर टू स्टरलाइज अँड इन्क्लोजर, सो द टेम्परेचर मस्ट बी अप्रॉक्सिमेटली किती असायला पाहिजे, अराउंड, आपल्याकडे तर असतेच टेम्परेचर अराउंड 22°C असायला पाहिजे, आणि ह्युमिडिटी किती असायला पाहिजे, 60 to 80% ह्युमिडिटी तिथली असायला पाहिजे. सो डिसएडवांटेज काय, लिमिटेड ॲबिलिटी ऑफ फॉर्माल्डिहाइड वेपर्स टू पेनिट्रेट दी सरफेस. तर ते कसं पेनिट्रेशनची ॲबिलिटी याच्याकडे नाही आहे, लिमिटेड आहे असेल तरी, ठीक आहे, त्यामुळे तिथं किलिंग होण्याचे चान्सेस कमी आहेत. सो एक्स्ट्रीमली रिॲक्टिव्ह केमिकल आहे, and antimicrobial action appears to be due to its ability to inactivate cell constituents such as proteins and nucleic acid. त्यांचं काय करत आहे, तो अल्कायलेशन करत आहे. So vegetative cells are killed more quickly by formaldehyde than spores. तर व्हेजिटेटिव्ह सेल कॅपॅसिटी काय यांची किल करण्याची जास्त आहे ॲज कम्पेअर टू स्पोर्स. So next agent is ethylene oxide. ठीक है, it is again a sterilant for a temperature sensitive material. For example, जे आता टेम्परेचर सेन्सिटिव्ह मटेरियल आहे, प्लास्टिक, नंतर लेन्स, इन्स्ट्रुमेंट्स, तर त्याच्या स्टरलायझेशनसाठी आपण या गॅसला यूज करू शकतो. अगेन इट इज अ अल्कायलेटिंग एजंट, अल्कायलेशनच करेल, ठीक आहे. So inactivates enzymes and other proteins so that have labile hydrogen atoms such as sulfhydryl group. आता हा एन्झाईम आहे, फॉर एक्झाम्पल याच्याकडे जर सल्फायड्रिल ग्रुप असेल, तर इथिलीन ऑक्साईड जर असेल आपल्याकडे, सो दिस इथिलीन ऑक्साईड विल बाइंड विथ sulfhydryl group of this enzyme that will inactivate this enzyme. कारण हा सल्फायड्रिल ग्रुप आहे जो ऍक्टिव्ह रिजन मध्ये प्रेझेंट होता. आता हा अल्कायलेट झालेला आहे, अल्कायलेशन याचं झालेलं आहे, आणि हा आता पुढचं फंक्शन जे आहे तो करू शकणार नाही. सो इट इज लिक्विड ॲट टेम्परेचर बिलो 10.8°C, क्रिटिकल टेम्परेचर, ठीक आहे. सो बट अबव दिस टेम्परेचर इट बिकम्स अ गॅस. पण टेम्परेचर जर याच्यापेक्षा वाढवलं तर इट विल बी कन्वर्टेड इन टू गॅस. सो इट्स वेपर्स आर हायली इरिटेटिंग, पुन्हा इरिटेटिंग आहेत वेपर्स, आईज अँड म्युकस मेम्ब्रेन्स. सो इन्फ्लेमेबल आहे, सर फ्लेमेबल आहे इवन इन लो कॉन्सन्ट्रेशन, लगेच पेट घेणार ॲट लो कॉन्सन्ट्रेशन. So kills not only the vegetative cells of microorganism but their spores also. म्हणजे हा फॉर्मॅल्डिहाइड पेक्षा काय इफेक्टिव्ह आहे, स्टरलायझिंग एजंट म्हणून आपण याला यूज करू शकतो. सो आउटस्टँडिंग अँड डिझायरेबल फीचर जे आहेत, सो इट्स पॉवर टू पेनिट्रेट ॲज कम्पेअर टू फॉर्मॅल्डिहाइड. याची पेनिट्रेशनची जी पॉवर आहे ती कशी आहे, जास्त आहे. So it will pass through and sterilize large package materials, bundles of cloth, ठीक आहे, म्हणजे जर करायचे असतील स्टरलाइज तर इवन सर्टन प्लास्टिक सुद्धा हा काय करू शकतो, पास करू शकतो, पेनिट्रेट करू शकतो. डिसएडवांटेज काय, स्लो रेट ऑफ ॲक्शन अगेन्स्ट मायक्रो ऑर्गॅनिझम, स्लोली ॲक्ट होतो, आणि टाईम जो आहे त्याला काय जास्त देण्याची गरज पडत आहे. So several hours of exposure, sometimes overnight is required. हे त्याचे काही युजेस आहेत. म्हणजे एअरला जर मायक्रो फ्री करायचं असेल तर आपण याला यूज करू शकतो. पर्टिक्युलर कंपार्टमेंटला स्टरलाइज करायचं असेल तर इथिलीन ऑक्साईड यूज आपण करू शकतो. सो नेक्स्ट एजंट इज बीटा प्रोपिओ लॅक्टोन, CH2CH2.
ठीक आहे. याचं सिम्पल स्ट्रक्चर आपल्याला इथं काढता येईल. बीटा प्रोपिओलॅक्टोनचं 3 कार्बन आहेत, सायक्लिक मॉलिक्यूल आहे. सो इट हॅज हाय बॉइलिंग पॉईंट. किती आहे बॉइलिंग पॉईंट बघा त्याचा, 155 डिग्री सेंटीग्रेड. and it is a colorless liquid at room temperature. Beta propiolactone colorless liquid at room temperature. So again it is not flammable like ethylene oxide. So has undesirable feature of causing स्किन ब्लिस्टर्स पास करू शकतो ऑन कॉन्टॅक्ट, आणि आयचं इरिटेशन सुद्धा याच्यामुळे होऊ शकते. डिसएडव्हान्टेज आहे त्याचा. सो इट इज बॅक्टेरिसायडल, बॅक्टेरियाला किल करतो, स्पोरला किल करतो, फंगीसायडल आहे आणि व्हायरोसायडल सुद्धा आहे. म्हणजे सगळ्या एजंटला किल करण्याची कॅपॅसिटी याची आहे. बट लॅक द पेनिट्रेटिंग पॉवर ऑफ इथिलीन ऑक्साईड. पेनिट्रेशनच नाही करू शकेल, म्हणजे आतमधल्या साईडला तो किलिंग नाही करू शकणार. सो कन्सिडरेबली मोर ॲक्टिव्ह अगेन्स्ट मायक्रो ऑर्गॅनिझम. बाकीच्या एजंटपेक्षा कसं आहे मग, पण मोर ॲक्टिव्ह आहे. So only 2 to 5 milligram of beta propiolactone per liter is required for sterilization. एवढं इनफ आहे बघा पर लिटर. सो कम्पेअर्ड विथ आता याच्याचं इथिलीन ऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन बघा अराउंड 200 टाइम्स जास्त आहे ना. 400 to 800 मिलीग्राम ऑफ इथिलीन ऑक्साईड पर लिटर लागत आहे. याचं कॉन्सन्ट्रेशन फार कमी आहे. So its poor penetration of material and its alleged cancer-inducing properties have restricted its use as a practical sterilizing agent. म्हणजे हा एक मोठा डिसएडव्हान्टेज आहे याला, कारण कॅन्सर इंड्युसिंग प्रॉपर्टी आहे, तर त्यामुळे याचा यूज जो आहे रेस्ट्रिक्ट झालेला आहे आणि कमी झालेला आहे. तर इथे आपण आता हे एजंट्स पाहिलेले आहेत कंट्रोल करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझमला एअरमध्ये. तर वेगवेगळे मेकॅनिझम्स पाहिलेले आहेत आपण, आहे ना. व्हेंटिलेशन पाहिलं आपण, कशी आपण बाहेरची एअर इथं आतमध्ये पास करतो. नंतर फिल्ट्रेशनचा स्टडी केलेला आहे आपण, जसं याच्यामधनं मायक्रोब्स कसे रिमूव्ह करतो आपण. UV ट्रीटमेंट आहे ना, जी आपण बायोसायडलमध्येच कव्हर केलेली आहे. ठीक आहे. फिजिकल आयसोलेशनमध्ये आपण तो पॉईंट बघितलेला आहे. नंतर केमिकल मेथड्स. तर ह्या बऱ्याचशा मेथड्स आपण आता इथे कव्हर केलेल्या आहेत. काही ॲडिशनल सुद्धा पॉईंट्स तुम्हाला जर पाहायला मिळाले तर तुम्ही रीडिंग करायला हरकत नाही. तर डॉक्टर संदीकर यांचं बुक आहे अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, ते तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे. अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. बाय BM संदीकर. ठीक आहे. नंतर बाकीचा तो पेपर म्हणून एन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजीचं बुक आहे, तुम्हाला आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये रेफरन्स म्हणून दिलेला आहे. तर हे मटेरियल त्याच्यामधनं आपण घेतलेलं आहे. प्लस पेल्झर मायक्रोबायोलॉजी हे सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आधी तुम्ही ह्या मेकॅनिझम समजून घ्यायचं आहे, फिल्ट्रेशन म्हणजे काय, नंतर त्याचं अप्लिकेशन तुम्हाला इथं यूज करायचं. हे बऱ्यापैकी हे फर्स्ट इयरलाच तुमचे पॉईंट झालेले आहेत. फक्त इथं तुम्ही काय करत आहे, त्याचं अप्लिकेशन करत आहे. म्हणजे व्हेंटिलेशन जर सोडलं तर बाकीचे पॉईंट हे तुमचे बऱ्यापैकी फर्स्ट इयरलाच झालेले आहेत. याचं अप्लिकेशन इथं करायचं आहे, तुम्हाला शिकायचं आहे ते, आणि हा पॉईंट एवढा समजून घ्यायचा. लेक्चर जर एकदा समजले नाही तर पुन्हा तुम्हाला वाचायला हरकत नाही, म्हणजे वाचून पुन्हा व्हिडिओ बघायला काही हरकत नाही. ठीक आहे. म्हणजे ही प्रोसेस तुम्हाला रिपीट करायची आहे. जर त्यावरही काही डिफिकल्टीज असल्या तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डायरेक्टली कॉल करू शकता. ठीक आहे. थँक्यू. बाकीचा जो पॉईंट आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.